नमस्कार. दिनांक 27 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे स्वस्थ हरिहरी करीत बसा. गोविंद शास्त्रींचा प्रपंच ओढगस्तीचा कुटुंबाची काही काही निश्चिती झाली तर समर्थ सेवेकडे जास्त लक्ष देता येईल असे त्यांना वाटे. महाराजांनाच काय ते विचारावे म्हणून ते दर्शनाला जाताच महाराज म्हणाले, तुमचे घराचे प्रसाद दुपारीचे झाडाखाली जे आहे ते घ्या आणि स्वस्थ हरिहरी करत बसा. गोविंद शास्त्रींना अपार गुप्तधन मिळाले. प्रपंचात काय आणि परमार्थात काय, वित्त हे हवेच. वित्त नसेल तर चित्त थाऱ्यावर राहत नाही. चित्त थाऱ्यावर नसल्यास पित्त खवळते आणि मग प्रपंचही सुखाचा होत नाही, तसा परमार्थही सुखाचा होत नाही. नको तो प्रपंच, नको तो परमार्थ असे होऊन जाते. हे जरी खरे तरी प्रपंचातील वित्त आणि परमार्थातील वित्त हे दोन्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे असते हे विसरू नये. प्रपंचातील वित्त हे पैसा, दागिने, जमीन जुमला, घर, बंगला या स्वरूपातील धनसंपत्ती असते, तर परमार्थातील वित्त हे यज्ञयाग, दानधर्म, जपतप इत्यादींमुळे निर्माण झालेले संस्कार स्वरूप पुण्य असते. त्यामुळे दोन्हींच्या अर्थाची गल्लत होऊ देऊ नये. प्रपंचातील वित्ताने परमार्थ चालवता येत नाही. देवाचे प्रेम, उपासना, साधना हे प्रपंचातील पैशाने विकत घेता येत नाही. ते पूर्वी मिळवलेले संस्कार स्वरूप संचित पुण्यच कामी येते. ते संस्कार स्वरूप पुण्य गाठी नसेल तर परमार्थात अपरंपार कष्ट करूनच ते मिळवावे लागते व त्यावर गुजराण करावी लागते. या कष्टांना जो घाबरत नाही, साधना उपासना सोडत नाही, त्याचा योगक्षेम भगवंत चालवतो आणि मग त्याचा प्रपंच आणि परमार्थही चिंतारहित होतो हे मात्र खरे. या लीलेतील गोविंद शास्त्री हे याचे प्रतिनिधिक उदाहरण आहे. या गोविंद शास्त्रींचा प्रपंच ओढग्रस्तीचा होता. पीठ मिळे तर मीठ न मिळे, मीठ मिळे तर न मिळे पीठ असा फजितवाड्याचा होता. गरजा संपत नव्हत्या आणि येणारा प्रत्येक दिवस नव्या नव्या चिंता उभ्या करीत होता. त्या चिंतांना पारावार नव्हता. मनात विरक्ती होती, भक्ती होती, पण प्रपंच चालवण्यासाठी तिचा काही उपयोग नव्हता. कुटुंबाचे हाल पाहवत नव्हते. दुसरीकडे समर्थांची भक्ती जास्तीत जास्त व्हावी ही इच्छा होती. तिलाच प्रापंचिक काळजीचा अडसर लागला होता. समर्थांना साकडे घालावे आणि चरितार्थाची काही निश्चित झाली तर ठीकच, नाहीतर जसे असेल तसे प्राक्तन होवो अशा तिरमिरीतच ते महाराजांकडे आले. दर्शन वंदन करून आता ते हा विषय काढणार तोच करुणासागर महाराज हसत हसत म्हणाले, तुमचे घराचे प्रसाद दुपारी झाडाखाली जे आहे ते घ्या आणि स्वस्थ हरिहरी करीत बसा. त्याप्रमाणे परसदारी खणून पाहताच त्यांना अपार गुप्तधन मिळाले. त्यामुळे त्यांची प्रापंचिक बाजू सुरक्षित झाली आणि पारमार्थिक बाजूही निर्धास्त झाली. गोविंद शास्त्री समर्थांच्या सेवेत अधिक काळ रमू लागले. त्यांच्या परमार्थाच्या खात्यातील पुण्य मुदत बंद ठेवीत गुंतवलेल्या रकमेसारखे होते. मुदत पूर्ण होताच त्यांना अकल्पितपणे ते गव्हाण हाती आले आणि त्यांचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही मार्गी लागले. देवाची बँक ही विश्वासाची तारक बँक आहे. ती कधीच बुडत नाही आणि खातेदारालाही बुडवत नाही. धन्यवाद.